जीतेगा जीतेगा मेरा इंडिया, खेलेगा खेलेगा मेरा इंडिया, जीतेगा जीतेगा मेरा इंडिया। हौसलों की उड़ा है, हर कदम एक पैंचा है, जीत के है इरादे, हम भारत की शान है। जीतेगा इंडिया, जीतेगा इंडिया। रग रग में जोश है, हर धड़कन में जुनून है, उम्मीद को जीत में बदले, सपनों को मुमकिन कर दे। लड़ मिट्टी तेरी आन बनके, हौसलों की शान बनके, निशाना तान ले तू, अब ना हार तू। खेल नहीं ये जुनून है, हर दिल की धड़कन में धूम है, उम्मीदों की। सलग दुसऱ्या पॅरा खेलो इंडियात सलग दुसऱ्यांदा पदकाची म्हणजे सुवर्ण पदकाची बाजी मारली आहे. ते कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुलेने कौतुक करावं लागेल. आपल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण त्याचबरोबर आज विशेष कौतुकास्पद व्यक्ती माझ्या डाव्या बाजूला बसलेले ते म्हणजे दिनेश सर, की ते मूळचे आहेत कर्नाटकचे, बेंगलोर इथे ते असतात आणि मुख्य म्हणजे त्याचं पालकत्व घेतलेलं आहे. असे दोन गुरु शिष्य अर्जुन आणि द्रोणाचार्यांचा आज खरं तर आपल्याला आपल्या भेटीला आलेत. खरं तर दत्तप्रसाद कौतुक करावं लागेल. दुसऱ्यांदा गोल्ड जिंकले महाराष्ट्रासाठी. त्याचा काय आनंद आहे, काय मॅच झाली आणि कशा रीतीने तू महाराष्ट्रासाठी दुसऱ्यांदा सोनं लुटलं? नाही, दुसऱ्यांदा फर्स्ट टाइम गोल्ड जिंकलेलं त्यावेळेला थोडं वेगळं फील होतं. गोल्ड खेलो इंडियामध्ये फर्स्ट टाइम गोल्ड. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नॅशनल्सला गोल्ड ते जिंकतोय, त्याच्यामुळे एवढं काय आता नवीन असं काय वाटत नाही. नॅशनलसाठी गोल्ड मारलेलं एवढं काही नवीन. नंबर 1 खेळाडू आहे हा देशातला, त्याच्या कॅटेगरीमधला. नेमका तुझा काय तुला हाताचा प्रॉब्लेम आहे आणि कुठल्या कॅटेगरी खेळतो आणि नेमक्या काय अडचणी येतात खेळताना? खरं तर सचिन तेंडुलकर जरी उजव्या हाताचा असेल तर तो डावखुरा खेळाडू आहे, तो सही डाव्या हाताने करतो, पण तू खेळताना डाव्या हाताने खेळतो. नाही, उजवा हात जन्मताच आदो आहे थोडा. थोडं खेळताना बघितलं तर बॅक हँड साईड या गोष्टी थोडं डिफिकल्ट होतात, कारण माझं उजवा हात थोडं शोल्डर उंच असल्यामुळं, थोडं स्पायनलचा प्रॉब्लेम असल्यामुळे बॅक हँड खेळता येत नाही. अदरवाईज फोर हँड, त्याच्यामुळे फोर हँड लेफ्टी. फोर हँड माझा स्ट्रॉंग आहे, बॅक हँड थोडा वीक आहे माझा. स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आज सगळ्या मॅचेस जिंकल्या, मेडल जिंकलं. पण कोरोनानंतर असा एक वेळ आला होता की तू स्किप करणार होता कारण की थकून गेला होता आणि त्या काळात असा कुठला असा महिला असा कुठला इन्सिडेंट घडला की तू टर्निंग बॅक झाला आणि पुन्हा एकदा ठरवलं की नाही, मला आता देशासाठी खेळायचंय, ऑलिम्पिकसाठी खेळायचंय? नाही, मी 2016ला पण इंटरनॅशनल खेळलेली, 2017च्या वेळेला जॉर्डन. पण 2018पर्यंत 19पर्यंत मी नॅशनलला परफॉर्मन्स करत नव्हतो, की क्वार्टर फायनलच्या आधी या ग्रुपमध्येच आऊट होत होतो. पण ज्या वेळेला 2020ला एक सरांचा, 2016ला मी एकदा दिनेश सरांना कॅम्पमध्ये भेटलेलो साईच्या, त्यानंतर ओळख झालेली. पण 2020ला एकदा मी असंच प्रॅक्टिससाठी एक 10 दिवससाठी गेलेलो, मी आणि विनायक सरांची वाईफ. तिथून सर मला एक 2-3 वेळेला म्हटलेलं ये इथं बँगलोरला ये बघ. पण तरी पण मी रिटर्न आणि घरला जाऊन विचार केला. त्याच्यानंतर संजीव सर आणि विनायक सरांनी फोर्स करून तू जा बँगलोरला, एक 6 महिने बघ आणि तुझा गेम बघ. 6 महिन्यानंतर मग मी तसंच त्यांचा फॉलो केलो आणि मी बँगलोरला गेलो. असंच 2020 कोरोनानंतर 21च्या वेळेला. पण 6 महिन्यात माझा गेम. कोरोनानंतर तुम्हाला एक देव माणूस भेटला असं म्हटलं पाहिजे आपल्या मराठी भाषेत. हा, देव माणूस भेटला. येस येस. एक खरं तर महाराष्ट्राचा खेळाडू आहे, पण त्याला देव भेटला, खरं तर कोच भेटला, ते म्हणजे दिनेश कर. महाराष्ट्र की पूरे महाराष्ट्र की ओर से हम आपको शुक्रिया करते हैं कि एक हीरा आपने ढूंढा है और उसको आप फरक रहे. तो क्या इसमें टैलेंट है, कहाँ तक खेलेगा और आप उसको क्या क्या हेल्प करते हैं? सर एक्चुअली टैलेंट वाइज बोले तो बहुत टैलेंटेड है, बहुत डिसिप्लिन्ड है, बहुत हार्ड वर्किंग है. जो कि एक खिलाड़ी को जो भी प्रॉपर्टीज़ चाहिए वो सब उसमें है. गेम का हम पूरी तरह से उसको बढ़ा रहे हैं. जैसे वो फुल्ली बोल रहे बैक एंड मेरे को मुश्किल है, सो दैट वो पहचान के कि उसके स्पाइन के प्रॉब्लम से बैक एंड का स्ट्रेंथ कम हो रहा है करके हमने उसका क्लास भी रिक्लासिफिकेशन करवाए. तो उससे इंटरनेशनली मेडल्स भी लाना शुरू किया. तो ओलंपिक्स के लिए आई थिंक वी क्वालिफाइड टिल दी ओलंपिक क्वालिफिकेशन. अभी वो हमारा फर्स्ट साइकिल था, तो हम भी सर्च कर रहे थे, ढूंढ रहे थे, अच्छा ये टूर्नामेंट्स खेले तो कहाँ पहुँचते हैं. तो अभी हमको पूरा समझला कि ओके व्हाट ऑल वी नीड टू डू टू क्वालिफाई फॉर ओलंपिक्स. सो दिस ईयर फॉर द कमिंग ओलंपिक साइकिल हमारी पूरी कोशिश होगी कि हम इंडिया को पॅरा ओलंपिक्स में लेके जाए. स्वप्न आहे दिनेश सरांचं इंडिया खेळायचं ह्या विद्यार्थी चौगुलेसाठी. पण कौतुक करावं लागेल,
कारण की संपूर्ण पालकत्व आहे. मला आताच दत्तप्रसाद म्हणला की गेल्या 7-8 स्पर्धेतला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा खर्च पण यांनी घेतला. त्याबद्दल खरं तर मी पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातर्फे आपको फिर एक बार शुक्रिया करूंगा. मला सांग की आता एशियन गेम आहे, ऑलिम्पिक आहे आणि त्यासाठी हे मेडल निश्चितच तुला उपयोगी ठरेल. त्यासाठी काय प्लॅन आहे की जसं सचिन खिलारेने महाराष्ट्राचा झेंडा फडकवला, तुलाही आता तो फडकवायचा आहे? नाही, पहिलं जोपर्यंत त्या लेवलला जात नाही तोपर्यंत तुम्हाला गेम समजत नाही त्या वेळेला कसं खेळायचं आहे. मी एकदा एशियन गेम्स खेळून आलो पण पार्टिसिपेट करून आलो. पण पुढच्या वेळेला जाताना मला समजलं आहे की किती त्या त्या लेवलला गेल्यानंतर कसं खेळलं पाहिजे आणि त्या गोष्टीने मी प्रॅक्टिस करून मेडलचा ट्राय करेन एशियन गेम्स. आता पुढे यावर्षी एशियन चॅम्पियनशिप आहे त्याच्यासाठी पण ट्राय करेन मेडलसाठी. एशियन चॅम्पियन चायनामध्येच आहे, त्यावेळेला ट्राय खेलो इंडिया जिंकलेला आहे आणि निश्चितच भविष्यात एशियन गेम आणि ऑलिम्पिक पर्यंत पल्ला गाठण्यासाठी ही खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे गुरु शिष्य जोडी प्रयत्नशील आहे. स्पोर्ट्स महाराष्ट्रासाठी संजय दुधाने, नवी दिल्ली.